तुम्हाला पण हा प्रश्न पडतो का रात्रीच्या जेवणासाठी काय बनवावं, नेहमीच तेच वरण भात किंवा खिचडी खाऊन कंटाळा आलेला असतो। तर बघा असं मस्त असं सूप आणि हे शेंगुळे बनवलेले आहेत मी। तर बघा तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला नक्की सांगा। तर इथे मी 2 वाटी ज्वारी घेतलेली आहे, गहू घेतलेले आहे, तिथे हरभरा, मूग, तांदूळ आणि थोडंसं धन। तर इथे आपल्याला जिरे, मिरची आणि लसण वाटून घ्यायचं आहे, बारीक चांगलं खलबत्त्यामध्ये छान वाटून घ्यायचं आहे। आणि तो कोथिंबीर घेतलेली आहे, मी स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतलेली आहे। ही जमेल तेवढी आपल्याला बारीक कट करून घ्यायची। आणि आपण दळून आणलेलं पीठ, तुमच्याकडे जर हे पीठ नसेल तर तुम्ही हरभरा, ज्वारीचं आणि याचं पण घेऊ शकता, गव्हाचं पीठ नसेल तर इथे मी चवीपुरतं मीठ, थोडंसं ओवा आणि आपण ठेचलेला आहे ते टाकायचं आहे। हळद ऑप्शनल आहे हळद। इथं कोथिंबीरमध्ये व्यवस्थित पीठ मिसळून घ्यायचं। कोथिंबीरला पण पाणी सुटतं, थोडं लागलं तर थोडा पाण्याचा वापर करायचा आहे। आजी माझा हा पदार्थ नेहमी बनवायची, खूप छान लागतो, त्यांच्या हाताची टेस्ट पण खूप छान येत होती। अजून पण मला ती टेस्ट आठवते त्या दिवसाची। इथं तेल, मोहरी आणि जिरे टाकून कडकडीत अशी फोडणी द्यायची आहे आपल्याला पाण्याला। पाणी थोडं जास्त टाकायचं। तर आपल्याला बघा हे पीठ घेऊन असं छान याचे कोंडोळे बनवून घ्यायचे आहेत, ते पाहिजे त्या आकाराचे करून घ्यायचे आपल्याला। थोडं साईजला थोडे कमी ठेवायचे, म्हणजे उकळून अजून थोडीशी जाड होतात ते। अशा प्रकारे आपल्याला हे सगळे करून घ्यायचे आहेत। अगोदर माझी आजी नेहमी आम्ही आठवड्यातून एक वेळेस तो खायचेच। आणि हा रात्री कोथिंबीर जर चांगली आली ना मग खूप छान व्हायचा आणि नेहमीच व्हायचा हा पदार्थ आमच्याकडे, आठवड्यातून 2दा तरी होतच होता। तर बघा अशा प्रकारे आपले हे सगळे कोंडोळे झालेले आहेत, त्याला छान 15 मिनिटं वाफ येऊ द्यायची। शिजले का एकदा आपण बघायचं आहे। हे छान शिजलेले आहेत। याचं सूप पण म्हणजे पाणी पण खूप चविष्ट लागतं आणि खूप छान ह्याचा कोथिंबीरचा फ्लेवर येतो त्याच्यामध्ये। तर बघा हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आता, थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि ह्याला आपण बारीकसर पाहिजे त्या आकाराचे कट करून घ्यायचे। हे सगळे असे कट करून घ्यायचे। तर तेल, मोहरी, जिरे, कांदा आणि कढीपत्ता छान तळून घ्यायचा। कांदा आपण इथं हळद टाकली आहे, थोडीशी तिखट, गरम मसाला, धनजिरं पूड आणि चवीपुरतं मीठ। आपण चांगले हे तळून घ्यायचं आहे सगळं। आपण ते शेंगुळे कट केलेले शेंगुळे आहेत ना, आता ते टाकून घ्यायचे आहेत। छान यात फोडणी द्यायची त्यांना, थोडंसं पाणी म्हणजे सुकलं ना लगेच फोडणी द्यायची। तुम्ही हा पदार्थ बनवतात का आणि तुमच्या इकडे काय म्हणतात ह्या चविष्ट पदार्थाला मला एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि ही रेसिपी आवडली का ते पण सांगा। थँक्स हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल।